नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन सर्वांना म्हणतो असं वाटत होतं की महिपा शिकरे आता तोंड उघडणार, तो बोलणार, परंतु अचानक काय झालं काहीच कळालं नाही. तो बोलायचा बंदच झाला. तो काही बोलायलाच तयार नाही. पण हे सगळं काही का घडलं काहीच कळायला मार्ग नव्हता. आता सर्वजण विचार करू लागतात. तिकडे मात्र प्रिया चांगलीच थरथरत असते. ती घाबरून गेलेली असते. तर कल्पनात ताई प्रियाला म्हणतात, अगं तू का अशी उभी आहेस, तू दे ना त्यांना पोहे. तर आता सायली म्हणते, आणि तू का एवढी घाबरलीस, तुला का एवढा घाम खुटलाय, अगं एवढी घामाघूम झालीयस, एवढी घाबरलीस, एवढे हात थरथरतायत, नक्की काय झाले. तर पूर्णाजी म्हणू लागतात, काय होणार, पहिल्यांदा किचन घरात गेल्यानंतर हे असंच होणार ना. आता प्रिया विषय बदलत म्हणते, हो ना, मी घाबरून गेले होते, कारण मला किचनमध्ये काम करायची सवय नाही ना, आणि त्यात मी सगळ्यांना पहिल्यांदाच असा सगळा नाश्ता बनवलाय, त्यामुळे थोडी घाबरली होती. पूर्णाजी म्हणतात, आता जाऊ देत, दे सगळ्यांना नाश्ता. प्रिया म्हणते, हो हो देते ना. असं म्हणत प्रिया आता अर्जुन आणि चैतन्याला पोहे देत म्हणते, घ्या ना सगळ्यांनी, पोहे खाऊन घ्या आणि मला सांगा की पोहे कसे झाले आहेत. आता अर्जुन आणि चैतन्याला खूप टेन्शन आलेलं असतं. अर्जुन चैतन्य म्हणतात, हो घेतो आम्ही. असं म्हणत अर्जुन चैतन्य ते पोहे खालीच ठेवतात. तर प्रतापराव आता ते पोहे खायला सुरुवात करतात. आता पोह्यांचा एक घास खाताच प्रतापरावांना ठसका लागतो. कल्पनाताई म्हणतात, अहो काय झालंय. सायली धावत जाऊन पाणी घेऊन येते. कल्पनाताई प्रतापरावांना पाणी देतात, शांत करतात आणि म्हणू लागतात, अहो एवढा घाईने का खाताय, काय झाले. तर प्रतापराव म्हणतात, अगं मी घाईने खात नाहीये, तू पोहे बघितलेस का, अगं तन्वी पोह्यांमध्ये तू घरातल्या सगळ्याच मिरच्या घातलेस का, अगं किती तिखट करून ठेवले आहेस. तर प्रिया म्हणते, हो का, एवढे तिखट झालेत. आता मात्र प्रियाला काय बोलावं काहीच कळत नसतं. अस्मिता माघार घेत म्हणते, मग मला नको राहू देत. तर अर्जुन म्हणतो, मलाही नको आहेत, राहू देत. आता चैतन्य सुद्धा पोहे खायला तयार नसतो आणि हे पाहून अश्विन चिडतो आणि म्हणू लागतो, काय चाले तुम्हा सगळ्यांच्या, आज कधी नव्हे तर तन्वीने सगळ्यांसाठी नाश्ता बनवला आणि तोही अगदी मनापासून, आणि तरी सुद्धा तुम्हाला तिला नाव ठेवायचीच असतात नाम, म्हणजे तिने काहीही केलं तरी त्याला नाव ठेवायचीच, हे ठरलेलंच आहे का. आता तिने पोहे बनवलेच आहेत तर गोड म्हणून घ्या ना, खा ना सर्वांनी. तर अर्जुन म्हणतो, तू खा. तर आता अश्विन म्हणतो, मी तर खाणारच आहे, कारण तन्वीने एवढे आवडीने बनवले आहेत, मग मला खावे तर लागणारच आहेत. तिने कसेही बनवलेत तरी सुद्धा आवडीने, प्रेमाने, आपुलकीने बनवले, हे खूप महत्वाचं आहे. असं म्हणत आता अश्विन पोह्यांचा एक घास खातो. तर प्रतापरावांपेक्षा त्याला त्रास होऊ लागतो. अश्विनला ठसका लागतो. तर कल्पनात ताई प्रियाला म्हणतात, तन्वी अग पाणी दे त्याला. रिया आता पाणी देते आणि म्हणू लागते, अश्विन काय झालंय, तुला एवढा ठसका का लागलाय. अश्विन म्हणतो, तन्वी अग काय केलेस, तू किती मिरच्या घातलेस. प्रिया म्हणते, खरंच जास्त तिखट झालेत का. अश्विन म्हणतो, अग खाऊ शकत नाही, एवढे तिखट झालेत. एवढे तिखट पोहे बनवतात का. तर प्रिया म्हणते, अंदाज चुकला असेल थोडा, पण एक दिवस खा ना. अश्विन म्हणतो, अग खाणंच शक्य नाहीये. आता पूर्णा, आजी आणि सर्वजण हसू लागतात. आतापर्यंत अश्विन प्रियाची बाजू घेत होता, परंतु पोह्यांची चव पाहिल्यावर आता अश्विनने सुद्धा माघार घेतलेली असते. तर आता हे सगळे काही उपाशी आहेत हे पाहून सायली म्हणते, तुम्ही सर्वांनी इथेच बसा, मी आत्ताच तुमच्यासाठी पोहे बनवून घेऊन येते. असं म्हणत सायली किचनमध्ये जाते आणि पटापट पोहे बनवायला घेते. ज्यावेळी सायली पोह्यांसाठी फोडणी देते आणि तो फोडणीचा वास घेऊन पूर्णाजी म्हणतात, खरंच असा ज्यावेळी किचनमधून वास येतो त्यावेळी समजायचं सायली स्वयंपाक घरात आहे. आणि तन्वी कसं आहे ना, सायलीची बरोबरी करण्यापेक्षा ती काम कशी नीट होतील हे तिच्याकडून शिकून घे, कारण तीच कला तुझ्याकडे नाहीये. आता पुन्हा एकदा सर्वजण सायलीच कौतुक करू लागतात. आणि ही गोष्ट रियाला अजिबातच आवडलेली नसते. ती रागानेच तिथून निघून जाते. आता तिच्या मागोमाग अश्विनही निघून जातो.
तर इकडे चैतन्य म्हणू लागतो, शेवटी माझंच खरं झालं, मला सायली वहिनीच्या हातचे पोहे खायचे होते आणि आता ते पोहे मला खायला मिळणार आहेत. तर अर्जुन म्हणतो, हो बाबा, तुझ्या सायली वहिनीच्या हातचे पोहे तुला खायला मिळणार आणि भरपूर खाऊन घे. आता सर्वजण हसू लागतात आणि सायलीच्या हातच्या पोह्यांची वाट पाहत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं घाबरलेले नागराज काका पुन्हा एकदा सुमन काकूंना भेटण्यासाठी जातात. सुमन काकूंना ते खूप त्रास देत असतात. सुमन काकू स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. तर नागराज काका सुमन काकूंना म्हणतात, सुमन, स्वतःला इथून सोडून घेण्याचा प्रयत्न केलास आणि उगाचच सगळ्यांसमोर काही बोलण्याचा प्रयत्न केलास ना, तर मी एक काम करेन, आत्ताच्या आत्ता तुझे इथे छोटे छोटे तुकडे करेन आणि कुत्र्यांना खाऊ घालेन आणि कोणाला कळणारही नाही. चालेल का तुला? त्यामुळे गप्प बसायचं, तोंड उघडायचं नाही आणि माझं डोकंही फिरवायचं नाही. तर सुमन काकू नागराज काकांना म्हणतात, मारा ना, बिंदास्त मारा, मी नाही घाबरत. जो माणूस स्वतःच्या भावाच्या जीवावर उठू शकतो त्याच्याकडून अजून काय अपेक्षा करणार आहे? मला तरी वाटतं की तुम्ही माझा जीव घ्यायलाही मागे पुढे बघणार नाही, पण मी घाबरत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची, जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत तुमचं हे सत्य जगाला ओरडून ओरडून सांगणार आहे. आणि मी आयुष्यात थोडं तरी पुण्य केलं असेल ना, तर तुमचा हा मुखवटा फाटल्याशिवाय राहणार नाही. आता मात्र सुमन काकूच हे बोलणं ऐकून नागराज काका घाबरून गेलेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता चैतन्य अर्जुनला त्याच्या रूममध्ये घेऊन येतो. अर्जुनची चौकशी करत आता चैतन्य म्हणतो, अर्जुन, तुला आता बरं वाटते ना? तुझा हात जास्त दुखत नाही ना? तर अर्जुन म्हणतो, नाही नाही, आय एम कम्प्लिटली फाईन. बघ ना माझा हात कुठे दुखतोय का? अरे म्हणूनच तुला मी बोलत होतो की आपण ऑफिसला. आता अर्जुनच्या लक्षात येतं की सायली समोर आहे. अर्जुन म्हणतो, म्हणूनच मी तुला म्हणालो की आपण ऑफिसला नको जाऊयात, आपण घरीच येऊयात. तर आता सायली अर्जुनला म्हणते, हो का? तुमच्या मनात काय चालू आहे ना ते मला अगदी बरोबर कळते, पण तुम्ही कितीही प्रयत्न केले, कितीही अडून अडून सांगण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा मी तुम्हाला 2 दिवस कुठेही देव जाऊ देणार नाही. 2 दिवस माझी तुमच्यावर कडक नजर असणार आहे. अर्जुन म्हणतो, 2 दिवस? सायली म्हणते, हो, 2 दिवस तुम्ही कुठेही जाणार नाहीयेत. तर चैतन्य म्हणतो, सायली वहिनी अगदी बरोबर बोलतेस, आता याला 2 दिवस कुठेच पाठवू नकोस. तर अर्जुन चैतन्याला म्हणतो, चैतन्य, अरे तुला कळते का, कितीतरी केसेस पेंडिंग आहेत आणि कितीतरी केस काम करायच्या बाकी आहेत. आणि महिप्त शिकरे त्याची केस, मला फाईल त्याची वाचायची आहे. त्याची फाईल वाचण्यासाठी तरी मला आता ऑफिसला जावंच लागेल. तर अर्जुनला सायली म्हणते, ती फाईल कुठेही पडून जाणार नाही आणि तुमचे क्लायंट तेही कुठे पडून जाणार नाहीयेत. तर चैतन्य म्हणतो, वहिनी, अगं तुला सांगू का, आमच्या क्लायंटपैकी कितीतरी क्लायंटने रील पोस्ट केली आहे आणि आमचे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार किती शूर आहेत हे दाखवून दिलं आहे. तर सायली म्हणते, तुमच्या त्या क्लायंटला हेही सांगा की तुमचे हे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार बायकोला अजिबातच ऐकत नाहीत. तर आता चैतन्य म्हणतो, मी त्यांना असंच सांगतो ना की तो बायकोला घाबरतो म्हणून. आता मात्र अर्जुन म्हणतो, चैत्या, तू असं काही करणार नाही, असा नाही तर तुला फटके देईल. तर चैतन्य म्हणतो, अर्जुन, तुला मला फटके द्यायचेच असतील ना तर उजव्या हाताने दे, डाव्या हाताने देऊ नकोस, कारण डाव्या हाताने मारलं तर तुलाच लागेल ना. आता अर्जुन चैतन्याला मारण्यासाठी पुढे जातो, परंतु चैतन्य म्हणतो, अरे काय चालले, तू माझ्यावर का राग काढतोयस? अर्जुन म्हणतो, मग तू तिच्या टीममध्ये कायच बघावं, त्यावेळी तू तिची बाजू घेत असतोस. आता आपण ऑफिसला जाऊन आलो असतो ना, मला ऑफिसला यायचंय आणि तू मला घेऊन जात नाहीयस. सायली म्हणते, ऐकतीये, मी सगळं काही ऐकते. आणि हो चैतन्य भाऊजी माझ्याच टीममध्ये आहेत, कारण त्यांना तुमचं भलं करायचं आहे, पण तुम्हाला ऐकायचंच नाहीये ना, तुम्हाला आपल्याच खरं करायचं आहे. तर चैतन्य म्हणतो, सायली वहिनी, तू काहीही कर, पण याला 2 दिवस घराच्या बाहेर पाठवू नकोस. ऑफिसची सगळी
जबाबदारी मी घेईन असं म्हणत चैतन्य म्हणतो, चला चला, मला उशीर होतोय. आणि हो, तू माझ्यावर राग काढू नकोस अर्जुन. तुला भांडायचं आहे ना, मग तुझ्या बायकोसोबत भांड. तुम्हाला दोघांना आता मी वेळ देतो, कारण आता मला ऑफिसला निघायला. हो, अर्जुन म्हणतो, अरे चैतन्य, मला. तर चैतन्य म्हणतो, नाही, मी ऑफिसला सगळं काही हँडल करेन, कारण तू नाहीयेस ना ऑफिसला, मला सगळं पाहावं लागेल. असं म्हणत आता चैतन्यने तिथून निघून जातो. तर अर्जुन सायलीला म्हणतो, मी काय म्हणतो, अर्धा तास. तर सायली रागानेच अर्जुनकडे पाहताच अर्जुन म्हणतो, काही नाही, आराम करतो. पुढचे 2 दिवस असंच तुझ्या समोर असेन आराम करत, कारण मला आरामाची गरज आहे ना, मी कुठेही जाणार नाही बायको. आता मात्र सायलीला हसू येत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं शांतपणे कॉफी पीत आता साक्षी न्यूज पाहत असते. आता मात्र जी न्यूज तिच्या समोर येते त्यावेळी मात्र तिच्या पायाखालची जमीन सरकते. न्यूजमध्ये सांगितलं जातं की सुप्रसिद्ध उद्योजक महिप्त शिकरे यांना काल रात्री अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर 22 वर्षापूर्वीचा अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढंच काय, तर त्यांची मुलगी, तिने सुद्धा एक खून केला आणि त्यासाठी काही महिन्यांपूर्वी तिला जन्मठेप. ठीक आहे, तसंही मला बाहेर जेवायची सवय झाली आहे, आणि कसं आहे ना, नियम मोडून जेवण्यात असं काही वेगळं कारण नाहीये ना, त्यामुळे नको थक्स. असं म्हणत अश्विन आता तिथून निघून जातो. सगळ्यांनाच खूप वाईट वाटतं. पूर्णा आजी म्हणू लागतात, एकीकडे तन्वीच्या वागण्यामुळे अश्विनची चिडचिड होत असते, त्याला राग येत असतो, पण दुसरीकडे आपल्या समोर तिचीच बाजू घेतो, तिला सावरण्याचा प्रयत्न करतो. तन्वीमुळे अश्विन दुखावला जातोय, पण तो मान्य करत नाहीये, कारण तो शब्दाचा पक्का आहे. आणि जसा तो शब्दाचा पक्का आहे ना, तसाच तो प्रेमाच्याही बाबतीत पक्का आहे. म्हणजे तन्वीने कितीही चूक केली तरी सुद्धा त्याच प्रेम तो डगमगू देत नाही. त्याच तन्वीवर असणार प्रेम इतकं चिवापणाने खरं आहे ना, की तन्वीला त्याची किंमत कधीच कळाली. आणि ही तन्वी, तिला मात्र अश्विनच्या प्रेमाची कदरही नाही, आणि अश्विनला कळतही नाहीये की तो चुकीच्या मुलीवर प्रेम करतोय, आणि हे त्याला कधी कळणार हे मलाच कळत नाहीये. आता सर्वांनाच अश्विनची काळजी वाटत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रिया आता घरातून खोटं बोलून अश्विनला जीवनही न बनवता ते नागराज काकांना भेटण्यासाठी आलेली असते. तर नागराज काका रियाला म्हणतात, कशाला आलीयस तू इथे, आणि का बोलवलस तुम्हाला? तर प्रिया चिडते आणि म्हणते, काय बोलवलस म्हणजे काय? तुम्हाला कळते का? तो महिप्त शिकरे तोंड उघडायच्या अगोदर आपल्याला त्याचं तोंड कायमच बंद करावं लागेल, कळते का तुम्हाला? तो कुठल्याही क्षणी तोंड उघडू शकतो, आणि मग आपलं सत्य जगासमोर यायला वेळ लागणार नाही. तर नागराज काका म्हणतात, मी ते सगळं काही मॅनेज करेन, यामध्ये तुला यायची गरज नाहीये. मी बोललोय ना, सगळं काही होईल नीट. तर प्रिया म्हणते, तुम्हाला बोलायला काय जाते अहो, तुम्हाला करायला सुद्धा यायला हव्या ना, कारण तुम्हाला हीच गोष्ट कळत नाहीये की आपण आता पुढे काय करायचं. आपलं नशीब चांगलं आहे असं समजायचं, कारण महिपत्नीने अजून तोंड उघडलं नाहीये, आणि त्याने जर तोंड उघडलं तर काय होऊ शकतं हे माहीत आहे ना. मग त्या अगोदरच त्याचं तोंड कायमच बंद करायला हवं. म्हणजे आताच काय, पुढे सुद्धा कधीच तो आमच्याविषयी काहीही बोलू शकणार नाही, किंवा खरं कोणाला सांगूही शकणार नाही. असंच काहीतरी करावं लागेल. तर आता महिप शिकरेना मारून टाकायचं का, असं नागराज काका विचारताच प्रिया म्हणू लागते, मारून वगैरे काही टाकायचं नाहीये, तसं आपण काहीही करणार नाही आहोत, पण आता आपल्याला असं काहीतरी करावं लागेल की महिप्त शिकले आयुष्यात कधीही कुठल्याही क्षणी आपल्याबद्दल पोलिसांना काहीही सांगणार नाही. तर नागराज काका म्हणतात, म्हणजे तुझ्या डोक्यात काय प्लॅन आहे? आपल्याजवळ तो हुकमी एक्का आहे, तो वापरायचा का? तर प्रिया म्हणते, आपल्याकडे एकच हुकमी एक्का आहे, आणि आता त्याचाच वापर करावा लागेल. तर नागराज काका प्रियाकडे पाहतात. तर प्रिया म्हणते, माझ्याकडे का पाहताय? आता मी सांगितलं ना, मग तुम्हाला सुद्धा डोक आहे, मग वापरा ते डोक आणि काहीतरी सुचवा.
तर नागराज काका रियाला म्हणतात, मला असं वाटते की जर आपण असं केलं तर, असं म्हणत ते आपल्या डोक्यातील प्लॅन प्रियाला सांगू लागतात. आता नागराज काकांचा हा प्लॅन ऐकल्यानंतर प्रिया खुश होते. प्रियाला सुद्धा तो प्लॅन आवडलेला असतो. दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं प्रिया घरी नसते आणि म्हणूनच सायली अर्जुन आता अश्विनशी बोलण्यासाठी त्याच्या रूममध्ये येतात आणि त्याला घडलेला प्रकार सांगतात. अश्विन म्हणू लागतो, हे नाव तुम्हाला त्या फाईलमध्ये सापडले का? तर अर्जुन म्हणतो की हो. तर सायली म्हणू लागते, अश्विन भाऊजी, आम्हाला असं वाटते की या व्यक्तीचा आणि प्रतिमाहत्यांच्या मृतदेहाशी काहीतरी कनेक्शन आहे आणि तेच आपल्याला शोधावं लागेल. तर आता अश्विन म्हणू लागतो, म्हणजे तुमचा असा संशय आहे का की या स्टाफ मेंबरपैकी की हे सगळं काही कोणीतरी ह्या माणसाने केलं असावं? तर सायली म्हणते, हो, शक्यता नाकारता येत नाही. तर अश्विन म्हणतो, बरं ठीक आहे, मी आता ऑफिसला गेल्या गेल्या सर्व फाईल चेक करतो आणि या नावाचा जर कोणी स्टाफ मेंबर असेल तर मी तुम्हाला लगेच कळवेन. आता सायली, अर्जुन आणि अश्विन यांचं बोलणं चालू असतं आणि त्याचवेळी प्रिया आलेली असते. या तिघांनाही बोलताना प्रिया म्हणू लागते, या तिघांचेही पुन्हा नक्की काय प्लॅन चालू आहे ते मला कळायलाच हवे. नक्की हे कशाबद्दल बोलत असतील? आता प्रिया आली आहे हे सायलीने पाहिलेलं असतं. अर्जुन अश्विनला म्हणतो, अश्विन अजून, परंतु त्याचवेळी सायली म्हणते, अश्विन भाऊजी, आम्ही येतो. असं म्हणत सायली अर्जुन तिथून निघून जातात. आता प्रिया अश्विनला म्हणते, हे दोघे इथे काय करत होते? त्यांना इथे यायची काय गरज होती? काही काम होतं का? तर अश्विन म्हणतो, हो, त्या दोघांना माझी मदत हवी होती. तर प्रिया म्हणू लागते, आजकाल त्यांना तुझी मदत जास्तच लागू लागली आहे. नक्की काय आहे कारण? तर अश्विन म्हणतो, कसं आहे ना, दादाच्या ड्रेसिंग बद्दल आणि घरात जर एक डॉक्टर असेल तर मग त्यांच्याशी बोलणं हे चुकीच आहे का? तर आता प्रिया म्हणते, तसं नाही, परंतु फक्त ड्रेसिंग बद्दलच होतं ना, की अजून काही बोलत होते? तर अश्विन म्हणतो, नवी, तू माझ्यासाठी कॉफी घेऊन येतेस का? तर प्रिया म्हणते, हो, मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते, पण मला सांग, हे खरंच त्या ड्रेसिंग बद्दलच बोलत होते ना? प्रिया पुढे काही बोलणार, परंतु अश्विनला फोन आलेला असतो. अश्विन म्हणतो, एक मिनिट. असं म्हणत अश्विन फोन उचलतो आणि म्हणतो की हो, आलोच. अश्विन फोन ठेवतो आणि प्रियाला म्हणतो, तन्वी, कॉफी राहू देत, मला आता निघावं लागेल, इमर्जन्सी आहे. तर प्रिया म्हणते, अश्विन, अरे मला सांग ना सायली, अर्जुन नक्की काय बोलण्यासाठी इथे आले होते? मला तुला एवढंच विचारायचं आहे. आता प्रिया पुन्हा काही बोलणार तर अश्विनला फोन आलेला असतो. अश्विन म्हणतो, हा, बोला ना. ओके, तुम्ही तुमचे रिपोर्ट पाठवा, मी चेक करून सांगतोच. असं म्हणत अश्विन आता प्रियाशी न बोलता घाईने हॉस्पिटलला निघालेला असतो. प्रियाला मात्र राग येतो आणि प्रिया म्हणू लागते, आताच याला इमर्जन्सी यायला हवी होती का? म्हणजे याला आता इमर्जन्सी येणं तर तिकडे महिप्तन तोंड उघडणं, म्हणजे सगळं काही आता एका पाठोपाठ एक होऊ लागलं आहे. सगळं काही हातातून सुटत चाललंय. हे सगळं काही काय होत आहे? प्रियाला काहीच कळत नसतं. प्रियाची खूप चिडचिड होत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अर्जुन इन्स्पेक्टर सामंत यांना फोन करतो आणि म्हणतो, मला संध्याकाळी महिपाल शिखरेशी बोलायचं आहे, मी संध्याकाळी येतोच. आता हे सायलीने ऐकलेलं असतं आणि सायली म्हणते, म्हणजे तुम्हाला संध्याकाळी पोलीस स्टेशनला जायचं आहेच? तर तुम्हाला किती सांगितलं तरी सुद्धा तुम्हाला आराम करता येत नाहीये का? प्लीज तुम्ही आराम करा. तर अर्जुन म्हणतो, मला जावंच लागेल सायली. अगं, तुम्हाला अशी तुरुंगात ठेवणार आहेस का? सायली म्हणते, तसं जर करता आलं असतं ना तर नक्कीच केलं असतं. अर्जुन म्हणतो, मग हातात साखळी, एक माझ्या हातात, एक तुझ्या हातात. सायली म्हणते, या माणसाला लाजही वाटत नाहीये. मी यांची काळजी करतीये पण यांना मात्र काहीच फरक पडत नाहीये. मला सांगा, हाताची जखम चिघाडी तर आपण काय करणार आहोत? तर अर्जुन म्हणतो, सायली, मी काही महिप्त शिखरे सोबत मारामारी करायला जात नाहीये. सत्य वधून घ्यायला हवं, नाही तर आतापर्यंत आपण केलेले प्रयत्न वाया जातील. महिप्त आता दगड बनला आहे, पण
या दगडाला आता सत्य वधून घ्यायचं असेल तर फोडावं लागेल, आणि त्यासाठीच मला कितीही वेळ झालं तरी आता पोलीस स्टेशनला जावंच लागेल, सत्य समोर आणावंच लागेल, आणि त्यासाठी तुझी साथ हवी आहे सायली. तर सायली म्हणते, मला तुम्हाला साथ द्यायची आहे. तुम्ही जे बोलताय ते मला पटते, पण मला कळत नाहीये की मी एवढी उदास का होते. मला तुमची काळजी वाटत आहे. तर अर्जुन म्हणतो, एक स्माईल. तर सायली काहीच बोलत नसते. अर्जुन म्हणतो, मग मी सुद्धा असा रुसून बसतो. सायली म्हणते, नाही, हा रुसण्याचा अधिकार हक्क फक्त मला आहे. तर अर्जुन सायलीचे गाल धरत हाणतो, आणि बायकोचे हट्ट पुरवण्याचा आणि रुसवा घालवण्याचा हक्क फक्त मला आहे असं म्हणत दोघेही एकमेकांकडे पाहतात, आणि सायलीची स्माईल पाहून अर्जुन खूप खुश होतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, अर्जुन महिप्त शिक्रीना भेटायला आलेला असतो आणि म्हणतो, सांग महिप्त, तुला सत्य सांगावच लागेल. आज ना उद्या तुला तोंड उघडावच लागेल. बोल, तुला सुपारी कोणी दिली होती हे सांगण्यातच तुझं भलं आहे. परंतु महिप्त शिकले काही तोंड उघडत नसतात. तर दुसरीकडे नागराज काकांनी त्यांच्या प्लॅनप्रमाणे साक्षीला जंगलात बोलावलेलं असतं. आता साक्षी तिथे आलेली असते. ती घाबरून जाते आणि विचारते, कोणी आहे का इथे? हॅलो, कोणीतरी आहे का? परंतु त्याचवेळी नागराज काका एक काडेपेटी तिथे फेकतात आणि साक्षीच्या कोल सभोवताली आग भेटते. आता मात्र साक्षी पूर्णपणे घाबरून गेलेली असते, आणि नागराज काका पोलीस हवालदारांच्या मदतीने साक्षीचा तो व्हिडिओ आता महिपा शिक्रेंना दाखवतात. आता मात्र महिपा शिक्रे पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. आता घाबरलेले महिपा शिक्रे सत्य सांगायला तयार होतील का? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.